5 आणि 6 एप्रिल हे 2 दिवस तुम्ही पंढरपूर नगरीत आहात आणि ट्रेनिंगसाठी आलेले आहात। तुम्हा सर्व रोटरीयांना या 2 दिवसांचा अनुभव कसा होता हे विचारण्यासाठी आम्ही फीडबॅक फॉर्म दिलेलाच आहे, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात आपण दोघा जणांना इथे आमंत्रित करूया। महिलांपैकी एक कोणीतरी आणि पुरुषांपैकी एक कोणीतरी असा फीडबॅक सादर करण्यासाठी तुमच्यावर उत्स्फूर्तरित्या उपस्थित राहावं अशी मी सर्व रोटरीयांना विनंती करते। कोणीही दोघे जण ॲडव्होकेट संगीता तांबट मॅडम यांना विनंती आहे, वुमन एम्पॉवरमेंट मध्ये माझी ओळख झालेली आहे, मॅडमला विनंती करते त्यांनी आपलं फीडबॅक द्यावा। नमस्कार, मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि या हॉलमध्ये सगळेजण उपस्थित असलेले मान्यवर, सगळ्यांची नावं काही घेत नाही। DTLS अतिशय उत्कृष्टरित्या अरेंज करण्यात आला आहे। भरपूर म्हणजे 350च्या वर रजिस्ट्रेशन केलंय, त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या। खरं म्हणजे मनामध्ये एक नेहमी प्रश्न येतो की इतक्या कमी रजिस्ट्रेशन मध्ये आपण 2 दिवस इथे राहिलो, 1,500 म्हणजे काहीच नाही ना। आपण सगळेजण बाहेर जेवायला गेलो तर 1,500 एका जेवणाची किंमत असते। त्याच्यामुळे हे जे मिनिमम पैशांमध्ये हे 2 दिवसांमध्ये जे आपण लर्निंग घेतलेलं आहे रोटरीकडनं हे आपल्यातून आहे, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद। आणि दुसरी गोष्ट अशी की आज बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे पोर्टफोलिओ जो देण्यात आलेला आहे वुमन एम्पॉवरमेंटचा, त्याच्यामध्ये श्रीयुत राम देशपांडे यांनी आम्हाला, मोहन देशपांडे यांनी आम्हाला इतकं छान मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि अशाच DTLS पुढील येणाऱ्या DGंनी अशाच अरेंज कराव्यात हे मनापासून सगळ्यांना सांगू इच्छिते। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जेएक्स पैकी कोणी जर आपलं मनोगत व्यक्त करू इच्छित असेल तर त्यांनी कृपया मंचावर यावं लवकर। रोटरी नितीनजी आपलं मनोगत व्यक्त करतात, मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं। सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व रोटरीयन्स, सर्व डायरेक्टर्स, आताच मॅडमने सांगितलं की 1,500 मध्ये काय, परंतु सगळ्यात महत्वाचं पैशापेक्षा इथली जी व्यवस्था होती म्हणजे आल्यापासूनच ते आदरातिथ्य सर्व व्यवस्था, विशेष करून या कॉलेजचे प्रिन्सिपल यांचे मी मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीने की कुठेही तडजोड नाही, कुठेही मागे पुढे नाही। म्हणजे दुपारचं जेवण असेल, कालचं संध्याकाळची फेलोशिप असेल, आता सकाळचा ब्रेकफास्ट असेल आणि यानंतरचंही जेवण आपल्यातून असेल असं आम्हाला आशा आहे। आणि प्रत्येक ठिकाणी त्यांची जी व्यवस्था, त्यांचे जे सर्व कॉलेजचे स्टुडंट सुद्धा, त्या स्टुडंटनी सुद्धा आम्हाला अतिशय महत्वाचं असं दुपारी कालची सेवा दिली, आजही दिली। तर आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा सर्व टीमचे, आपले DG सुधीरजी लातूरे, सर्व टीमचे एकदा टाळ्या वाजवून जोरदार अभिनंदन करूया, आभार मानूया। आणि खरोखरच जे सेशन झाले ते सेशन सुद्धा अप्रतिम होते। जे आमच्याकडे ज्या जिम्मेदारी दिलेल्या आहेत त्या जिम्मेदारी आम्ही व्यवस्थितपणे पार पाडणार आहोत ही आमच्या सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्व टीमला शब्द देतो। आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या टीमचे टाळ्या वाजवून जोरदार अभिनंदन करूया। धन्यवाद। तुमच्या 2 शब्दामुळे आमचा उत्साह वाढला आणि केल्याचं सार्थक झालं असं वाटतंय। यानंतर आपल्याला आजच्या 2 दिवस जे झालेल्या लर्निंग DTLS बद्दल आपले रिमार्क देतील आपले DLS रोटरी डॉक्टर ओमप्रकाशजी मोदी, त्यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द
मी काय 2 शब्दाचा माणूस आहे काय? ना पैसा लगता है ना खर्चा लगता है, जरा राम राम बोलिए, बड़ा अच्छा लगता है। राम राम। मित्रांनो, या 2 दिवस आपण एकत्र राहिलेलो आहोत, त्याच्यामुळे एक वेगळाच सुखद अनुभव आमच्या मनामध्ये आहे आणि हे कुणाला न विचारता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते आम्ही टिपलेले आहेत. पण हे जरी वास्तव असलं तरी त्याच्या पाठीमागं अनेक तपश्चर्या आहे, योगदान आहे, परिश्रम आहे. असे खूप परिश्रम या पंढरपूर क्लबनी घेतलेले आहेत. अध्यक्ष, सेक्रेटरी, त्यांची सगळी टीम आणि विशेष करून या ठिकाणी प्राचार्य करांडेजी यांनी जी खूप मेहनत घेतलेली आहे. बोलायच्या आधी टाळ्या होऊ लागले तुम्ही. मित्रांनो, विषय असा आहे की हे DTLS सेमिनार आहे, डिस्ट्रिक्ट टीम लर्निंग सेमिनार. नावही बदललंय आणि सुदैवाने आता कामही बदललंय. मी ज्यावेळेस रेकॉर्ड सेशन मध्ये फिरत होतो आणि सगळं फिरून आल्यानंतर शिरीष रायते मला सांगत होते, अरे किती काम असतंय गव्हर्नरला, किती पॉइंट काढलेले आहेत त्यांनी, किती कामाला लावलंय, हे सगळं करून गव्हर्नर बधीर होईल ना. मी म्हटलं, सुधीर बधीर नाही तो सुधीर आहे आणि याची जाणीव तुम्ही ठेवायला पाहिजे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे की ज्या पद्धतीनं गुणी लोकांची टीम सुधीरने निवडलेली आहे त्याच्या पाठीमागं खूप वेगळी भावना आहे. त्याच्यामुळं तुम्ही एक क्लबच्या बियॉन्ड क्लब आहात तुम्ही, तर अशी तुमची विचारसरणी राहायला पाहिजे. अशा प्रकारची त्यांची भावना आहे. या पंढरपूरमध्ये जो हा सेमिनार घेतलेला आहे, एक वारकरी संप्रदाय असतो. इतर संप्रदायापेक्षा वारकरी संप्रदायाचं एक वेगळं अनन्यसाधारण महत्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये एकमेकांच्या पाया पडतात आणि ज्यावेळेस मी जाणून घेतलं तर त्यांनी असं सांगितलं की प्रत्येकामध्ये आपण देव पाहतो, ही त्या पाठीमागची भावना आहे. मित्रांनो, तुम्ही ह्या टीम मध्ये आहात तर ओळखीतून मिळालेलं काम काही काळापुरतं असतंय, पण कामातून झालेली ओळख ही अधिक काळ टिकते. आणि याचाच धागा पकडून आणि वारकरी संप्रदायाचा धागा पकडून वारकरी संप्रदायामध्ये एकमेकांमध्ये देव पाहतात. अशाच पद्धतीनं DG सुधीर यांनी तुमच्या सगळ्यामध्ये त्याचा गाभा सर्व्हिस प्रोजेक्टचा अँबॅसेडर आहे तो पांडुरंग पाहिलेला आहे. ही जाणीव तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. सुधीरच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम आपण करावं. वेगवेगळ्या ठिकाणी ब्रेकआउट सेशन चांगले झालेले आहे. आता ब्रेकआउट सेशनला आमच्या लक्षात आलं की फॅकल्टीला काही कामच थोडं कमी उरलेलं होतं आणि काही इस्माईल पटेलचं ब्रेकआउट सेशन तर त्याचं ते कॉन्फ्लिक्टचं काही रिझोल्युशन झालंच नाही. लोक जेवढे बोलत होते की आता लोकांना खूप बोलायचंय, त्याच्यामुळे ऐकणारे कमी आहे. पूर्वी असं म्हणायचं किंवा मी नेहमी असं भाषणामध्ये सांगायचं की टाईपरायटर आल्यामुळे लिहिणं सोडून दिलं लोकांनी, कॉम्प्युटर आल्यामुळं वाचणं सोडून दिलं आणि मोबाईल आल्यानंतर लोकांना एकमेकाचं ऐकायचं तेही सोडून दिलं. मग अशा परिस्थितीमध्ये 300-325 लोकांची टीम एकत्र आणणं, बसवणं, मीटिंग, चिटचॅट, या सगळ्याच्या माध्यमातून आपण सुधीरला अपेक्षित असलेलं काम करूया. तुम्ही तुमच्या जबाबदारी ओळखून काम करावं. बियॉन्ड क्लब लेवल काम करावं. तुम्हाला ज्ञानाचा पूर्ण माहिती साठा दिलेली आहे. सगळ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे फॅकल्टीने इथे काम केलेलं आहे. एक DLF म्हणून मी सगळ्यांचं स्वागत करतो, पोस्ट क्लबचं कौतुक करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सुधीरजी टाकुरे सर यांना मी विनंती करते
टेक होम मेसेजसाठी आम्हा सर्वांना संबोधित करावं. नमस्कार मित्रांनो, मागचे 2 दिवस आपण सिनर्जी DTLS साठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. क्लबमध्ये उल्लेखनीय काम केल्यानंतर त्याची पुढचा टप्पा असतो बियॉन्ड क्लब लेवल. आपण आपलं काम, आपलं कर्तृत्व गाजवलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. आणि त्यासाठी मग या क्लब्सना सपोर्ट करण्यासाठी काही डिस्ट्रिक्ट टीमची व्यवस्था केलेली असते. वेगवेगळे ॲव्हेन्यूज, वेगवेगळी कामं, त्या माध्यमातून आपण क्लब्सना रोटरी इंटरनॅशनलची जी काही गोल्स आहेत किंवा अपेक्षित जे बदल आहेत जगातले, ते बदल घडण्यासाठी क्लब्सना सपोर्ट करणारी टीम म्हणजे ही डिस्ट्रिक्ट टीम असते. आणि मग अशी टीम निवडणे, त्यांना त्यांचं जे हवं, त्यांचा जो आवाका आहे तो काम त्यांना देणे. दरवर्षी ही टीम नवीन असते. त्यांना त्यांचं नेमकं काम काय आहे, त्यांच्या ॲव्हेन्यूचं काम काय आहे ते समजलं पाहिजे. त्याच्याबद्दलचं योग्य ते नियोजन झालं पाहिजे. आपल्या टीमची ओळख झाली पाहिजे. विचारांचं आदान प्रदान झालं पाहिजे. नेमकेपणाने काय काम करायचं आहे, कुठले गोल्स पूर्ण करायचे आहेत, कशा पद्धतीने करायचे आहेत, त्याची एक मोडस ऑपरेंडी ठरवायची आहे. आणि अपेक्षित ध्येय गाठायचं आहे. ह्या उद्देशाने आपण सर्वजण त्या DTLSचं आयोजन करत असतो. काळ बदलत असतो त्याप्रमाणे काही पद्धत, प्रथा, परंपरा किंवा सिस्टम ही चेंज झाली पाहिजे. त्या माध्यमातून आता मोनोलॉग पेक्षा एकमेकांच्या आयडियाज एक्सचेंज हे रोटरी इंटरनॅशनलला अपेक्षित आहे. एखादा विषय देणे, त्या विषयाबद्दलच सर्वांनी मिळून खल करणे, चर्चा करणे आणि त्यातनं काहीतरी चांगलं बाहेर येणे. इंटरनॅशनल लेवलवरती, झोन लेवलवरती असे कार्यक्रम होत होते. डिस्ट्रिक्ट लेवलवरती सुद्धा आपण वेळोवेळी असे प्रयत्न करत असतो. याही कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने आपण लर्निंग ठेवूयात का असा मनात विचार आला. सहकार्याने सहयोग केला. आपण सर्वजण इथे आलात आणि आपण सर्वांनी सुद्धा हा जो काही बदल आहे अत्यंत उत्स्फूर्तपणे, आपण आपल्यापैकी बरेच जण खूप सिनियर रोटरीयन आहेत. माझं जेवढं वय नाही तेवढा काळ रोटरीमध्ये घालवलेली काही मंडळी आहे तिथे. पण होणारे बदल तेवढ्याच सकारात्मकपणे आपण सर्वांनी स्वीकारलं. ठीक आहे, नवीन आहे, सुरुवात आहे, काही गोष्टी राहून गेल्या असतील, काही त्रुटी राहिल्या असतील, पण त्या अत्यंत सकारात्मक पद्धतीने आपण सर्वांनी स्वीकारलं. त्याबद्दल मी आपला खरोखर ऋणी आहे, आभारी आहे. हे सेशन घेत असताना आपण जसं स्वीकारलं, मला असं वाटलं, पण हे एक्झिक्यूट करण्यासाठी फॅकल्टीचं एक खूप मोठं सहयोग आवश्यक होता. आणि ती मदत मला ह्या फॅकल्टीजनी केली. खरं तर फॅकल्टीज प्रामुख्याने त्यातले 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स यांच्याकडे पाहत, यांच्याकडे शिकत, यांच्याकडनं मोटिवेट होत रोटरीमध्ये आपण सर्वजण जात असतो. आणि त्यांचा काही व्यासंग आहे, त्यांचा काही अभ्यास आहे, त्यांची काही एक स्वतःची एक स्वतंत्र एक शैली निर्माण झालेली आहे, त्यांची एक स्वतंत्र ओळख आहे, त्यांचा काही आवड आहे. तरी सुद्धा माझ्यासारख्या नवख्या माणसांनी एखादा बदल सुचवला, तो बदल त्या मंडळींनी सुद्धा तेवढ्याच सकारात्मकपणे स्वीकारला. आणि आपल्याला अपेक्षित असलेलं डिस्कशन फॅसिलिटेशन चा विडा त्यांनी उचलला.
त्याचं नियोजन केलं, त्याचे कम्युनिकेशन केलं आणि केल्यानंतर लक्षात आलं, जयेशभाईंशी मी बोलत असताना लक्षात आलं हे थोडंसं काहीतरी चुकायलंय कुठंतरी. एकेका फॅकल्टीला 9-9, 10-10 विषय देणे कुठेतरी थोडंसं अन्यायकारक होत आहे. पण खूप काळ कमी उरला होता, आम्ही खूप पुढे गेलो होतो. अपेक्षित आम्हाला आमच्या चुका लक्षात येत होत्या, पण ते आम्हाला बदल करणं आम्हाला काही शक्य झालं नाही. आणि मला खरोखर आभार मानावं वाटतं त्या फॅकल्टीचं की त्यांनी कुठलीही तक्रार न करता आपल्या वेगवेगळ्या अडचणी, वेगवेगळ्या प्रत्येक जणाच्या काही व्यस्तता आणि स्वतःची शैली सोडून प्रत्येकाने यातलं जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न केला आणि योग्य चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्यापर्यंत बदल पोहोचवलेला आहे. त्याची सगळ्या आपल्या सर्वांना प्रचिती आलेली आहे. त्यामुळे अशी 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स आणि त्यासोबत काही लर्नेड रोटरियन्स यांना सुद्धा आपण याच्यामध्ये मदत करायची विनंती केली. त्यांनी सुद्धा तेवढ्याच खुल्या दिला नाही, एक चॅलेंज स्वीकारून त्याचा अगदी कमी कालावधीमध्ये खूप सारा अभ्यास करून, म्हणजे मला एक फॅकल्टी म्हटला की एका विषयाची मी 20 पानांचं टिपण काढले. म्हणजे बोलायचं 1 मिनिट नाहीये, पण मी 20 पानांचं टिपण काढले. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अभ्यास करून त्यांनी या लर्निंग सेमिनारसाठी त्यांनी जो प्रयत्न केला, सहयोग दिला आणि शेवटपर्यंत थांबले. काल जुबीनबाई काही कामानिमित्त येऊ नाही शकले, पण आज सकाळी त्यांनी वेळ काढून आले. अशा प्रकारे प्रत्येकाने हा जो सहयोग दिला त्या प्रसंगी मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करू इच्छितो. डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग इव्हेंट्स किंवा सेमिनार्स, रोटरी दिवसेंदिवस खूप खर्चिक होत आहे. व्यवस्था अप टू दी मार्क नसतात, कार्यक्रमांचं पूर्ण नियोजन केलं जात नाही. असा एक आपला नेहमीचा वारंवार वेगवेगळे उपक्रम झाले की आपण असा पाहत असतो. या वर्ष 2025-26 मध्ये अशा ज्या काही गोष्टींबद्दल आपण चर्चा करत असतो त्यांना ऍड्रेस करता येईल का, त्यांना काही उत्तर देता येईल का, असंही आम्ही विचार करत होतो. जे जे प्रश्न दिसतात त्यांना उत्तर दिलं पाहिजे. मग हे लर्निंग सेमिनार्स आहेत, हे अफोर्डेबल असले पाहिजेत. मग अफोर्डेबिलिटीसाठी आजकाल स्वस्त काही उरलेलं नाहीये. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा अशा सगळ्या गोष्टींचे खूप प्रचंड कॉस्टली झालेलं आहे. मग त्यामध्ये रोटरियन्सनी त्यांचे रिसोर्सेस वापरले पाहिजे असं एक नेहमी सांगितलं जातं. जेव्हा ह्या पंढरपूर क्लबकडे आम्ही हा इव्हेंट द्यायचा विचार केला तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असणारा ह्या सिंहगड इन्स्टिट्यूटचा रिसोर्सेस या कार्यक्रमासाठी अत्यंत मोठ्या मनाने आणि जी जी आवश्यकता आहे, जी जी व्यवस्था होऊ शकते अशा सर्व गोष्टी त्यांनी त्याच्यासाठी केल्या. त्याची फलश्रुती आपण सर्वजण पाहतोय. येणाऱ्या प्रत्येकाला निवासाची सोय, कार्यक्रम, उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरम प्रदेशात आपल्याकडे काही जण वेगवेगळ्या वयोगटाची मंडळी आहेत, त्यांना याचा त्रास होऊ नये. मग राऊंड टेबलची व्यवस्था, इको वगैरे इथे होऊ शकतो तर मग खाली मॅटिंग टाकलं पाहिजे. मग या निमित्ताने परमनंट हॉलला मॅटिंग टाकणे, बाहेरच्या बाजूला थोडंसं आकर्षक दिसलं पाहिजे त्यासाठी मॅटिंग टाकणे, अशा ज्या ज्या काही आवश्यकता आहेत अशा सर्व आवश्यकता आपल्याकडे असणारी रिसोर्सेस त्यांनी वापरली. एक टीम वर्क म्हणून रजिस्ट्रेशन ज्या पद्धतीने त्यांनी केलं, ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन होतं, पण ज्या पद्धतीने कम्युनिकेशन होतं, मी तीन TTTLS मी पोस्ट केलेली आहे. त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. एवढा किओस्क असतो, मला पोझिशन मिळाली नाही, मला ती पोझिशन आवडीची नाही, मला हे मिळालं ते मिळालं, मला यांच्याकडनं निरोप नाही, मला डीजी ऑफिसकडनं मेल नाही, निरोप नाही, अशा सगळ्या संभ्रमा अवस्थेमध्ये सर्वजण असतात. अशा सर्व परिस्थितीमध्ये अत्यंत शांतपणे आणि निश्चयाने त्यांनी व्यवस्थितपणे फॉलोअप केला, सर्वांचं योग्य समाधान केलं आणि एक रेकॉर्ड ब्रेक रजिस्ट्रेशन त्यांनी पूर्ण केलं. आपण असं म्हणतो की याच्यामध्ये आपण काही फंडरेज केला पाहिजे. इव्हेंट हे रजिस्ट्रेशन चार्जेस वरती होता कामा नये, मग त्यासाठी काही फंडरेज केला पाहिजे. मग त्यांनी त्यांच्या किटचा खर्च रजिस्ट्रेशन कॉस्ट मध्ये लागणार नाही, सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने स्पॉन्सर केल्या जातील, मिळतील
अशा पद्धतीने त्यांनी विचार केला. पंढरपूरच्या क्लबच्या सदस्यांनी केला. केवळ एवढंच नव्हे, आजूबाजूच्या क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा, रोटरीयनचा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सहयोग घेतला. त्याच्या आधारे मंगळवेढ्यासारखा नवीन क्लब असेल, त्या अभिजित बनेंनी त्याचे रायटिंग पॅड्स बनवून दिले असतील, किंवा अक्षय मोरेंनी त्याच्यासाठी लागणारा बाजारांकीचा जो पुढा टाकला असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या आधारे एक चांगलं किट त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलं. आणि आपल्याला अपेक्षित असणारं सर्व रोटरीच्या मनामध्ये प्रत्येकाला असं घोळत असतं, पण ते प्रत्यक्षामध्ये उतरवणं आणि एवढं काटेकोर नियोजन रोटरी क्लब ऑफ पंढरपूरने केलं. मी सर्वांना एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. त्यांनी एक जो आदर्श आपल्या सर्वांसमोर जो घालून दिलेला आहे, पंढरपूर क्लबने त्यांचे रिसोर्सेस वापरणं, टीम वर्क ज्या पद्धतीनं, म्हणजे इथं जोशी काका असतील किंवा ते आणखी काही असतील, वयोवृद्ध मंडळीपासून ते अगदी युवक, सर्व एक दिलाने ज्या पद्धतीनं त्या सर्व मंडळींनी काम केलं. आराध्य सर आणि डॉक्टर कुलकर्णींनी अगदी सुरुवातीपासून सूत्रसंचलन ज्या फ्लोरलेसली पाहिलं, त्या सर्वांबद्दल त्या सर्वांचं करावं तेवढं कौतुक आहे. प्रत्येकाचं कौतुक करणं शक्य नाही, पण मी डिस्ट्रिक्टच्या वतीने या कार्यक्रमाचे कन्व्हेनर कैलास कराटे सर यांचं छोटंसं फेलिसिटेशन करू इच्छितो. मी DLF ओमप्रकाशजी मोतेपोळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं छोटंसं फेलिसिटेशन करावं. करांडे मॅडमना मी विनंती करतो त्यांनी यावं. त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ पंढरपूरने प्रत्येक सदस्य आपल्या घरचं लग्न असल्यासारखं, म्हणजे आपण सर्वजण व्यावसायिक व्यापारी आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी कशी कारणं सांगायची ही वेगवेगळ्या माध्यमातून आपण ऐकत असतो. जे पंढरपूर हे तसं पिलग्रिमेज सेंटर आहे, सध्या तसं भाविकांची खूप गर्दी आहे, लग्न सराई आहे, व्यावसायिक सध्या मार्च एंडचा कालावधी असल्यामुळे प्रत्येकाला आपापल्या व्यवसायाकडे थोडंसं बारकाईने लक्ष द्यावं लागतं. पण अशी कुठलीही कारणं न सांगता ज्या एक दिलाने नियोजनबद्ध पद्धतीने त्या पंढरपूरच्या मंडळींनी काम केलं, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे अध्यक्ष रोटेरियन सोमेश यांचं सत्कार मी डिस्ट्रिक्ट लर्निंग फॅसिलिटेटर ओमप्रकाश यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मोमेंटो देऊन सत्कार करावा. कुठलाही इव्हेंट म्हणला की त्याचा सगळी जी व्यवस्थात्मक पार्ट असतो ते कन्व्हेनर पाहत असतो आणि प्रोग्रामचं नियोजन हे फोरम लीडर पाहत असतात आणि हे सुद्धा अतिशय किचकट काम होतं. पण हे काम अत्यंत समर्थपणे पार पाडलं माझ्याच क्लबचे, किंबहुना माझे अगदी मी क्लबमध्ये आल्यापासून माझे मार्गदर्शक रोटेरियन लितेश शहा यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडलं. मी त्यांचंही या ठिकाणी मोमेंटो देऊन फेलिसिटेशन करू इच्छितो. वेळ झालेला आहे, भरपूर बोलायचं आहे, पण वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे मला नेहमी वाटतं
रोटेरियन उत्साहाने जोशमध्ये कामाला लागतो, पण हे काम करत असताना तो लर्नेड रोटेरियन असला पाहिजे. आणि आता ओमने खूप चांगलं वाक्य वापरलं, कामातनं ओळख निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे आपण पुढच्या वर्षभरामध्ये एक लर्नेड रोटेरियन आणि कामातनं ओळख निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नरत राहताल. अशा सर्व प्रवासामध्ये मी आपल्या अगदी सोबत असणार आहे. आणि हा DTLS त्या प्रवासामध्ये एक आपल्यासाठी एक उपयोगी मार्गदर्शक ठरला असेल, यासाठी एक खूप चांगलं वर्कबुक आपण केलेलं आहे. खरं तर अपेक्षित असं होतं की ते वर्कबुक घेऊन आपण प्रत्येक डिस्कशन ब्रेकआउट रूम मध्ये आपण ते सोबत असणं अपेक्षित होतं. त्या प्रत्येक मुद्द्याच्या आधारित आलेले मुद्दे आपण लिहून घेणं अपेक्षित होतं. बऱ्याच जणांनी ते काम केलेलं आहे. बऱ्याच जणांनी नेहमीप्रमाणे किट घेतले की ते रूम मध्ये नेऊन ठेवणे आणि परत रिकाम्या हाताने फिरणे, ही ठीक आहे, आपली सवय आहे. पण आपण याच्या पुढच्या कालावधीमध्ये असं वर्कबुक प्रत्येक वेळेला द्यायचा आपला प्रयत्न असणार आहे. त्या वर्कबुक मध्ये तिथे असणाऱ्या नोंदी करायच्या आहेत आणि ते वर्कबुक आपल्याला पुढच्या प्रवासामध्ये नक्की उपयोगी ठरेल. त्याच्यातले मुद्दे त्याचे किमान आता जरी वाचलं नसेल, आपण डिस्कशन ऐकलेलं आहे, घरी गेल्यानंतर ते वर्कबुक ते जे काही सेशन्स होते, ब्रेकआउट सेशन्स आणि त्याच्यामधले मुद्दे, याच्याबद्दलचा विचार, चिंतन, मंथन अशा पद्धतीने नक्की आपण सर्वजण करताल एवढी मला खात्री वाटते. एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. आपले फोरम लीडर रोटरियन विद्येची शहा यांना मी विनंती करते त्यांनी रिमार्क सादर करावा. पोस्ट क्लब के अध्यक्ष, सचिव, कन्वीनर, PGE, PGL, सभी पांच डिस्ट्रिक्ट गवर्नर और फ्यूचर लीडर्स, इस सेमिनार का सबसे अलग पॉइंट मुझे ये लगा कि डिस्कशन जो है 2 घंटे जो रोज 2 घंटे दिए गए हैं, वो शायद मुझे लगा कि कम पड़ रहे हैं. हर डिस्कशन में मैंने ये देखा कि इंटरेक्शन जो है बहुत ही अच्छी तरह से आप लोगों ने उसमें पार्टिसिपेशन लिया है, कि वक्त कम पड़ रहा था. और सुधीर और ओम, इनका शायद एक्सपेक्टेशन यही है कि जो 5 डिस्ट्रिक्ट गवर्नर या जो भी वहाँ पे फैसिलिटेटर थे, उन्होंने जो आपके पास से जो आंसर्स निकाले वो पहले से उनके दिल में थे, लेकिन वो उन्होंने स्मार्टली आप लोगों के पास से वो आंसर्स डिस्कशन के माध्यम से निकाले हैं. उसके बाद हमने आज गोल सेट किए हैं और ये गोल सेट कर आपने किए हैं, आपकी टीम ने किए हैं, लेकिन ये काम करना है क्लब के अध्यक्ष, क्लब के डायरेक्टर्स और उनकी टीम. इन्होंने आपका काम ये है कि जिस तरह से आंसर्स आपके पास से निकाले गए हैं, उसी तरह से ये क्लब को फील कराना है कि ये गोल उन्होंने तय किए हैं और वो इम्प्लीमेंटेशन कैसे करें. ये अब आपका काम है. और जिस तरह से आपने डिस्कशन में दोनों दिन हिस्सा लिया है, किसी को कोई शंका नहीं है कि इस साल कुछ नया मिलेगा डिस्ट्रिक्ट को और अच्छा मिलेगा, क्योंकि करीबन 3,500-4 हजार में से रोटेरियंस में से आप लोगों को चुना गया. कुछ तो अलग बात होगी, तो आप दिखा दीजिए कि आप में कुछ तो हटके है गुण, और इस साल हम बहुत ही अच्छा काम करेंगे. अंत में सभी से विनती है कि अभी होस्ट क्लब जो है उसका बहुत ही कौतुक हुआ है, अप्रिशिएशन हुआ है. जब और अभी जैसे कहा कि शादी के जैसा, मैंने ये जब कन्वीनर डॉक्टर को पूछा, मैंने फोन किया कि कैसी तैयारी चल रही है, सर लग्नाची तैयारी चालली. उन्होंने ऐसा ही मुझे आंसर दिया था और सही में हम सभी को ये महसूस हुआ है कि बहुत ही अच्छी तरह से जैसे भारत में आए हैं और जैसे होती है. होस्ट क्लब के सभी मेंबर्स से विनती है कि वो सामने आए, और उसके साथ ही इनका जो यहाँ का जो स्टाफ है उसका ज्यादा अप्रिशिएशन मैं करना चाहूंगा. उसके साथ ही रोटरैक्ट के जो मेंबर्स थे उनको भी अप्रिशिएशन. मैं सभी पूरे सभागृह से विनती करता हूँ कि आप खड़े रखें उनको.
स्टैंडिंग ओवेशन हम देंगे। पंढरपुर के सभी सदस्य सामने आए। थैंक यू। रोटरैक्ट के जो हमारे फ्यूचर रोटेरियंस हैं वो यहाँ आ गए हैं, यहाँ पे आप लोग सामने आएंगे। इनके लिए एक जोरदार तालियां तो बजती है। इसकी कहाँ पीछे बैठी है, आइए। फोटोग्राफर 1 मिनट रुकिए, इसकी आ जाओ। पीछे खड़े रहिए। यानंतर गोष्ट भेट देणारे पिढी एवढी मंडळी पंढरपूर गोष्टीला पहिल्यांदा येत आहे, तर त्यांचं यथोचित सन्मान करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो। तर मी सर्व पिढींना विनंती करतो त्यांनी पंढरपूरचा सत्कार स्वीकारावा। सर्वप्रथम डॉक्टर राजू प्रधान यांचा सत्कार होईल, सचिनजी भिगे यानंतर पिढीजी इस्माईलभाई पटेल यांचा सत्कार होईल, डॉक्टर योगेश जोशी यांनी करावा असे त्यांना विनंती करतो। यानंतर पुढचे फॅकल्टी इस्माईलभाई पटेल रोटेरियन पीडीसी इस्माईलभाई पटेल यांना विनंती आहे की रोटेरियन डॉक्टर योगेश जोशी यांच्याकडून सन्मान स्वीकारावा। यानंतर पिढी जुबेन अमानिया यांना विनंती करतो त्यांनी सत्कार यावं, ते पण नाही। त्याच्यानंतर पिढी मोहन देशपांडे यांनी पुढे यावं, त्यांचा सत्कार मयूर परिचारक यांनी करावा। त्याच्यानंतर पिढीजी शिरीषजी रायते यांचा सत्कार सचिन भिगे यांनी करावा। यानंतर पुढचे फॅकल्टी आहे डॉक्टर पिढीजी दीपकजी बोबडे यांचा सत्कार भरत बोबडे यांनी करावा। हरीशजी मोटवाल यांचा सत्कार करण्यासाठी अमोल भालेराव यांनी समोर यावं। अमोल भालेराव। पुढचे फॅकल्टी पिढीजी स्वाती यांचा सत्कार सुभाष शिंदे यांनी करावा। 5 ते 6 मिनिटात आपण व्होट ऑफ थँक्स करणारे सभागृहातल्या सर्व रोटेरियनना विनंती आहे 5 मिनिटासाठी आपण स्थानबद्ध व्हावं। त्यानंतर पुढचे फॅकल्टी डीजे जयेशभाई पटेल यांचा सत्कार रोटरी किशोरभाई सोमानी यांनी करावा। ही सर्व आपली पिढीची गॅलेक्सी होती। याच्यानंतर आपले फॅकल्टी लीडर आहेत त्यांचाही सत्कार आपण इथे करत आहोत। त्यांनी यानंतर डॉक्टर केदार शहाते रोटरी
रोटेरियन डॉक्टर केदार सहारे यांना विनंती आहे यांचा सत्कार रोटेरियन दीपक शहा यांनी करावा. दीपक शहा रोटेरियन दीपक शहा यांनी डॉक्टर केदार सरांचा सन्मान करावा. यानंतर रोटेरियन विशालजी टेन यांना विनंती आहे त्यांनी सत्कार स्वीकारावा. रोटेरियन क्षितिजा पाटील मॅडम यांना विनंती आहे त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर रोटेरियन वैभवजी डॉक्टर वैभव साठे यांना विनंती आहे रोटेरियन प्रसादजी वरदकर यांचा सत्कार त्यांनी करावा. रोटेरियन प्रसाद. यानंतर शेखर शिंदे सर यांना विनंती आहे रोटेरियन शेखर शिंदे सर यांना विनंती आहे यांनी रोटेरियन सतीशजी लोणीकर यांचा सत्कार करावा. यानंतर रोटेरियन आराध्य सरांना विनंती आहे त्यांनी रोटेरियन उमाकांत मद्रेवार सरांचा सत्कार करावा. रोटेरियन उमाकांत मद्रेवार सरांचा सत्कार करावा. यानंतर रोटेरियन हरिदास सर यांना विनंती आहे त्यांनी रोटेरियन नितीनजी कुदळे सरांचा सत्कार करावा. आणि यानंतर माझ्या सहकारी डॉक्टर संगीता पाटील यांना विनंती करतो त्यांनी रवींद्र पदवीचा यांना या सर्वांनी आपल्याला 2 दिवस मुलाचं मार्गदर्शन केले त्याबद्दल आपण सर्व त्यांचा आपण यशस्वी सन्मान केला आहे. आणि हे त्यांनी दिलेली ज्ञानाची शोधरी आपल्याला पूर्ण वर्षभर उपयोगी पडणार आहे. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो. मी कन्व्हेनर डॉक्टर कैलासजी करंडे यांना विनंती करतो ते बोलवत. नमस्कार. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाची उभारली. प्रथमतः आपल्या डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर आदरणीय सुधीर लातुरेजी आणि फर्स्ट लेडी संगीता लातुरेजी यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या ह्या क्लबला हा इव्हेंट होस्ट करायची संधी दिली. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट लर्निंग फॅसिलिटेटर ओमप्रकाश मोती पावडे सर यांचंही मनापासून आभार मानतो. आपल्या जेवण किटले सगळे फास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स आणि लर्निंग फॅसिलिटेटर्स या सगळ्यांचं मी मनापासून होस्ट क्लबच्या वतीनं आभार मानतो. मंचावर असणारे आमचे फोरम लीडर रोटरी क्लबचे अध्यक्ष सेक्रेटरी आणि आपण सर्व डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मला माहिती आहे की सगळेजण जेवायला तर फार उशीर आहे तर 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला जे किट स्पॉन्सर केलेलं होतं मगाशी सुरेशजीने उल्लेख केला त्याचा की जे नोट कार्ड होतं ते मंगळवेढा क्लबचे अभिषेकपणे यांनी स्पॉन्सर केलं होतं. आपल्या किटमध्ये बाजार आवडीचं पॅकेज आहे ते कर्कम क्लबनी केलं होतं आणि आमच्याही पंढरपूरच्या बऱ्याचशा सदस्यांनी आणि क्लबनी बाकीच्या सगळ्या गोष्टी रजिस्ट्रेशन किटमध्ये स्पॉन्सर केलं होत्या. त्याचबरोबर पंढरपूरचे सगळे रोटरी क्लबचे मेंबर्स आहेत या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हा जो कार्यक्रम यशस्वी केला गेल्या 2 दिवसाचा त्या सगळ्यांचं मनापासून आभार त्यांनी माझ्या खानदार खूप काम केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. माझे सगळे कर्मचारी असतील त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. माझे रोटरी क्लबचे मेंबर असतील माझे NSLचे काही कॉर्डिनेटर सेक्शन इन्व्हॉल्व होते माझे सहकारी होते त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आम्ही जितकं चांगलं द्यायचा प्रयत्न आम्ही मनापासून केला. त्याच्यात थोडी जर कमतरता राहिली असेल काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा करा आणि चांगल्या आठवणी इथून घेऊन जा. आणि जाताना आज बाजार आमची आस्वाद मेसमध्ये आहे तोही नक्की घ्या ही अपेक्षा करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. सर आले त्यांचाही सन्मान आराध्य सरांनी करावा. रोटेरियन आराध्य सरांनी करावा अशी मी विनंती करते. फॅकल्टी आहेत ते मगाशी त्यांचा सत्कार राहून गेला. आपण 2 दिवस मेहनतीने जे ट्रेनिंग पूर्ण केलेले आहेत 5 आणि 6 एप्रिलचं त्या दोन्हीच्या दिवसांचं प्रमाणपत्र आपल्याला
ॲडमिन ऑफिसमधून मिळेल तर ते तुम्ही नक्की कलेक्ट करावं. धन्यवाद.